देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची नमस्कार. बघताय व्हिडिओमध्ये आंब्याच्या मोहराची आजची परिस्थिती काय आहे. तसं तर 1 महिना लेट आहे मोहर यावर्षी, पण सगळीकडे एकाच वेळी मोहर यावर्षी येतो बरं का. या व्हिडिओमध्ये आपण आंबा मोहर काळात आता पाणी कधी सुरू करावं या प्रश्नावर चर्चा करूया. की बरेच जण म्हणतात की आंब्याचे चांगलं सेटिंग होईपर्यंत किंवा चांगले मोठे बोराच्या आकाराचे वगैरे आंबे होईपर्यंत पाणी देऊ नका वगैरे. तर आंब्याला पाणी कधी द्यावं या प्रश्नाचं उत्तर आहे की आंबा बागेसाठीची जी जमीन आहे ती कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असणार आहे, नाही की मोहर कसा आहे त्याच्यावरती. पण साधारण तरी पण आता आपल्या बागेमध्ये जर 20-25% मोहर आलेला असेल तर तुम्हाला पाणी सुरू करायला काही हरकत नाही. म्हणजे जर रान हलका असेल तर, म्हणजे जमीन हलकी असेल आणि तुम्हाला वाटतं की आता पानं सुकायला लागलेली आहेत किंवा अजून एखाद्या वेळी झाड शॉकमध्ये जाण्याची शक्यता, अशा वेळी थोडंसं पाणी 1 तासभर ड्रिपच्या पाणी जर दिलं तर ते आंब्यासाठी योग्यच असतं. नाही तर आमचा जर असा अनुभव आहे की असं पाणी दिलं तर राहिलेल्या झाडांनासुद्धा किंवा राहिलेल्या फांद्यामधून सुद्धा अजून जोमात मोहर येतो. नाहीतर जो मोहर काढी, आता काही जणांची अशी समस्या आहे की मोहर तर आला आहे पण ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही, त्यामुळे त्यासाठी सुद्धा ती गोष्ट जी आहे ती उपयोगाला येते, पाणी आणि परत मोहराची चांगली वाढ होते. शिवाय ओलावा राहिल्यामुळे मधमाशांना पण त्याचा फायदा होतो. पण जास्त ओलावा पण नको आहे, अगदी थोडंसं पाणी द्यायचं. दुसरा एक विषय होता की आमची बाग गेल्या वर्षी जर जास्त हार्ड छाटणी झाली होती, त्यामुळे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की सर तुमच्या बागेत एवढी हार्ड छाटणी झाली होती, यावर्षी मोहर आला आहे का किंवा कसं. तर हे बघा, अंधश्रद्धा आहेत सगळ्या. छाटणी वगैरे काही उगं कुठंतरी कुणा तर बागेत फिरून व्हिडिओ करण्याला सांगतात की असं होईल तसं होईल, स्टोरेज आणि हे आणि ते. वातावरण चांगलं असलं ना निसर्गाचं तर तुम्हाला कशाचीच अडचण येत नाही. आपोआप मोहर बाहेर पडतो. हे फवारणी करण, ह्याव करण, त्याव करण, त्या गप्पा त्याला कलर मधला दे म्हणलं, जरा ग्रीनिश शेड आहे जरा. बघता गाड्या कमीच आहेत, पानं पण कमी आहेत, पण मोहर जास्त आहे सध्या यावर्षी झाला. काय सांगणार तुम्ही, कशाच्या याच्यावर जाणार. काही जण म्हणतात यावर्षी छटणी हार्ड झाली, यावर्षी तुम्हाला काय मोहर येणार नाही. सगळे अंदाज खोटे आहेत. फक्त आता हे दुसरं काम सुरू आहे बागेमधलं गवत काढण्यासाठी. तणनाशक वगैरे यावर्षी नाही वापरलेलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, आणि आता वापर केला. प्रयत्न वगैरे पण नाही आहे. खूप मल्चिंग झाल्यासारखं आहे सध्याच्या बागेमध्ये, तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये. तर हा ब्रश कटर खूप कामाचा आहे आणि सगळा मोहर, सर्रास मोहर या स्टेजमध्ये. आता काय काम करणार आहे, आता या आठवड्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं काम, मधमाशीचे पेट्या आम्ही या बागेमध्ये ठेवतो. दरवर्षी 2 पेट्या आम्ही ठेवतो त्या पद्धतीने. यावर्षी मधमाशीचे पेट्या ठेवणार, जेणेकरून ते पॉलिनेशनसाठी, आंबा सेटिंगसाठी खूप उपयोगी पडते. कुठं राहिली ती सुद्धा काढी याच्यातून यावर्षी मोहराची सगळं बाहेर पडलं. गेल्या वर्षी कमी होता, यावर्षी खूप मोहर आहे. पुन्हा एकदा सगळ्या शेतकरी बांधवांना मोहर भरपूर आहे, सगळ्यांच्या बागेत भरपूर आहे, कुणाला अडचण नाही. फसू नका. छोटे औषधं फवारांच्या नंतर तुमच्या आंब्याचं वातावरण चांगलं असलं आंब्याला की जशी थंडी अपेक्षित आहे तशी थंडी मिळाली की आंब्यातून मोहर येतो. आणि आत्ता मधमाशी चांगल्या पद्धतीनं काम केलं तर लागणार पण आहे. आता पुढं आंबा पण सेटिंग होणार आहे.